भारतीय जनता पार्टीचे देशाचे नेते भागवत कराड आपल्यासोबत आहेत। कराड साहेब, राज्यामध्ये सध्या हनी ट्रॅप या विषयाची चर्चा सुरू आहे। विजय वडेट्टीवार यांनी असा आरोप केलाय की या संदर्भातली मोठी माहिती सरकार आणि विरोधकांकडे आहे आणि मागचा जो सत्ता पालट झालाय तो सुद्धा हनी ट्रॅपमुळे झालाय असं त्यांचं म्हणणं आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हनी ट्रॅपबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे। त्यांच्या वक्तव्यात असं त्यांनी सांगितलं की मागचं सरकार जे आता आलेलं आहे भाजपचं आणि महायुतीचं ते हनी ट्रॅपमुळे आलेलं आहे, असं नाही आहे। त्यांची अकार्यक्षमता, त्यांची जनतेपुढे जनतेच्यासाठी केलेली न केलेली कामे, अकार्यक्षमतेमुळे आणि भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच एक चांगलं सरकार देऊ शकते हे जनतेला विश्वास पटला म्हणून हे सरकार आलेलं आहे। म्हणून हनी ट्रॅपचा विषय सरकार येण्यामध्ये त्याचा काही संबंधच असू शकत नाही। हनी ट्रॅपमध्ये जे दुर्गंध किंवा जे बेकार कृत्य करतात त्यांच्यासाठी ते हनी ट्रॅप आहे, बाकी लोकांसाठी थोडंच हनी ट्रॅप असू शकतं। दुसरा एक मुद्दा सध्या सुरू आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकीकरणावरून। त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले ज्यामध्ये हिंदीसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का पेटलाय असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। पहिलीपासून हिंदी सक्ती कराच, दुकानच नाही शाळाही बंद करणार असं राज ठाकरे म्हणतात। माननीय उद्धवजी असतील, राज ठाकरे असतील, हे महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत, पण त्यांच्याकडून अशा अपेक्षा नाही आहेत की हिंदी चालू कराच आणि हिंदू हे करणं असं होणार नाही आहे। यामध्ये स्पष्टपणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे की आम्ही यासाठी एक समिती नेमलेली आहे आणि समिती होईपर्यंत हा GR रद्द केलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पहिल्या वर्गापासून हिंदीची सक्ती करणार नाही हे सांगितल्यानंतर हा विषयच संपलेला आहे असं मला वाटतं। आणि हिंदी असेल, इंग्रजी असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही भाषा असतील त्या प्रथम लेवलपासून म्हणजे पहिल्या वर्गापासून कंपल्सरी केलेल्या नाही आहेत। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ते म्हणतात की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यासाठीच हिंदीचा डाव आहे, मुंबई ताब्यात घेऊन गुजरातला द्यायची हे दिल्लीचं स्वप्न आहे। हे फक्त आणि फक्त जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक आहे। हे असं बोलणं राज ठाकरे असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील हे जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत आहेत, असं कुणाचंही स्वप्न नाही। वारंवार राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस म्हणतात की कुणाचाही बाप आणि कोणीही या महाराष्ट्रातील मुंबईला तोडू शकत नाही। मुंबई ही महाराष्ट्राची आहे। 1960मध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य निर्माण झालं तेव्हाच मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्र हे अविभाज्य भाग आहे, कुणीही तोडणार नाही। आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, देशाचे नेते माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब असतील आणि सर्व नेते भाजपचे पूर्णपणे मुंबई ही महाराष्ट्राचीच एक भाग आहे म्हणून त्यामध्ये सहमती आहेत, कोणी विचार करणार नाही आहे। पण हे त्यांचा राजकीय आरोप आहे, त्याला फक्त मराठी माणसाची किंवा महाराष्ट्रीयन लोकांची मनं दूषित करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे। पण महाराष्ट्रातली जनता हुशार आहे, त्यांना समजतं आहे की आता यांच्याकडे कुठलाही विचार राहिला नाही, प्रचाराचा मुद्दा राहिला नाही, म्हणून येणाऱ्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या निवडणुकीमध्ये हा त्यांचा मुंबई जिंकण्यासाठी हा प्रयत्न आहे, हा केविलवाना प्रयत्न आहे। उद्धव सेना आणि मनसेचा हा केविलवाना प्रयत्न चालू आहे, पण मुंबईची जनता हुशार आहे, महाराष्ट्रातली जनता हुशार आहे आणि मुंबई ही महाराष्ट्रातच राहणार याच्यामध्ये कुठलाही संशय नाही आहे। दुसरा एक मुद्दा उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे आणि ते म्हणजे भाजपला स्वप्नात वाटलं नसेल एवढं स्वबळ मिळालं, पण त्यासोबत ते म्हणतात की शिंदे गटाला 50 जागा मिळाल्या, हा जादूटोना आहे का त्यांनी डायनासोर कापलाय? ही एक डेमोक्रेसी आहे। जनतेची ज्यावेळेस कामं चांगली केली जातात आणि जनतेला ज्यावेळेस विश्वास निर्माण होतो त्यावेळेस जनता मतदान करते। जादूटोना किंवा डायनोसॉर कापणे ही लोकशाहीची वक्तव्य लोकशाहीसाठी असूच शकत नाही, कारण शेवटी प्रत्येक मतदाराला आपला मतदान करण्याचा अधिकार आहे आणि हे मतदान करत असताना आपण आपल्या वैचारिक बुद्धीला, विवेकला जागा ठेवून आपण मतदान करतो। म्हणून हे जनतेनं केलेलं मतदान हे महायुतीच्या बाजूनं आहे। महायुतीच्या वेगवेगळ्या राज्याच्या योजना असतील किंवा केंद्र सरकारच्या योजना असतील त्यामधून जनतेला
फायदा झाला असेल, मदत झाली असेल म्हणून त्यांनी मतदान केलं आणि म्हणूनच महायुतीची ही सत्ता अत्यंत चांगल्या मतानं आलेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे, महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास असल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये पुढे अगदी 2047पर्यंत दोन्ही ठिकाणी महायुतीचं आणि NDAचं सरकार राहणार. काही डायनोसरचा काही संबंध नाही? डायनोसरचा संबंध असूच शकत नाही ना. हे परत आणखी काहीतरी नाचता येईना अंगण वाकडा असं म्हणण्याची परिस्थिती आहे. काहीतरी बोलून जनतेला फक्त गुमनाम करण्याचं काम उभाटा सेना आणि मनसे करते. ठाकरे ब्रँड नाही तर हिंदुत्व अस्मितेची ओळख आहे असं म्हणतायत उद्धव ठाकरे. ते म्हणतात की ज्यांच्याकडे काही नाही अशा पोकळ लोकांना ठाकरे ब्रँडची गरज भासते. ठाकरे ब्रँड हे बाळासाहेब ठाकरे साहेबांचा ब्रँड होता. आता तो ब्रँड राहिलेला आहे. ज्या दिवशी खुर्चीसाठी उभाटा सेनेनी महायुतीची साथ सोडली, काँग्रेसबरोबर गेले आणि काँग्रेसबरोबर जाऊन जे सत्ता स्थापन केली, तर त्याच वेळेस त्यांनी हिंदुत्व सोडलं असं म्हणता येईल. आणि राम जन्मभूमीच्या दिवशीसाठी सगळे माननीय बाळासाहेबांनी म्हणाले होते की जो शिवसैनिक जो मस्जिद पाडेल त्याचा मला अभिमान आहे. अशा परिस्थितीमध्ये रामाच्या मंदिराच्या उद्घाटनाला सुद्धा यांनी सहमती दाखवली नाही. जाण्याचा तर प्रश्न सोडूनच द्या उभाटा सेनेनी. म्हणून हिंदुत्व ही आता शिवसेना उभाटाची भूमिका राहिलेली नाही. त्यांना फक्त सत्ता कुठल्याही मार्गाने मिळवायची आणि ह्याचा एक्झाम्पल झालेला आहे. म्हणून महाराष्ट्रातली जनता आता हुशार आहे. हिंदुत्व म्हणून त्यांना मतदान करणार नाही. विकास ते करू शकत नाही. 2.5 वर्ष त्यांनी पाहिलं. म्हणून आता त्यांनी विरोधी पक्षामध्ये जे काय आमदार राहिले असतील ते सांभाळण्याचं काम करावं. तेही राहतात का नाही भविष्यात काय माहीत नाही. उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये एक वक्तव्य केलं की चिन्ह चोरतील, लोकांचं प्रेम कसं चोरणार असा त्यांचा प्रश्न आहे. चिन्ह आणि प्रेम ह्या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि मी तर म्हणेन हे प्रेम म्हणजे लोकांच्या मनामनात असणारं प्रेम हे महत्त्वाचं आहे. आणि प्रेम ज्यांच्याकडे त्यांनाच लोक मतदान करतात. आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कळलं की जनतेचं प्रेम कोणाकडं आहे. जनतेचं प्रेम हे महायुतीकडंच आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, शिंदेसाहेबांची शिवसेना असेल, त्याला बाळासाहेबांची शिवसेना आपण असं म्हणतो, आणि तिसरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादाची, यांनाच भरभरावून लोकांनी मतदान केलेलं आहे. म्हणून जनतेचं प्रेम हे केवळ आणि केवळ महायुतीकडं आहे. आता फक्त यांना हात चोळत बसण्याची वेळ आलेली आहे म्हणजे महाविकास आघाडीला. आणि नक्कीच काही ना काही ते आरोप करतील, लोकांना फसवून फसव्या घोषणा देतील. पण महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. अशा फसव्या घोषणेला ते बळी पडणार नाहीत. आणि येणाऱ्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीची सत्ता येईल. तर हे होते भागवत कराड यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार म्हणजे ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय धूळफेक आहे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.